सत्र न्यायालय शिरूर कासार या ठिकाणी दाखल झाले आहेत। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते पोलीस जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती अक्षय जगताप यांच्या कोर्टात जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला हजर केलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे सकाळी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे या ठिकाणी आतमध्ये जाऊ भोसलेला जे आहे ते कासार या कोर्टामध्ये आता आरोपीला म्हणजेच सतीश भोसले उर्फ खोक्याला आणलं जाणार आहे। त्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात दिसतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो शिरूर कासार न्यायालयाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। आत्ताच काही क्षणांपूर्वी खोक्या भोसलेला घेऊन पोलिसांचा ताफा जो आहे तो शिरूर कासार न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी आता काही वेळातच खोक्या भोसलेच्या या केसवरती सुनावणीला सुरुवात होणार आहे। खोक्या भोसलेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून शिरूर कासार न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच त्या ठिकाणी खोक्या भोसलेच्या या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि सध्या खोक्या भोसले हा न्यायालयात पोहोचलेला आहे। अगदी दत्ता, एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी खोक्या भोसले संदर्भात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। दरम्यान या सुनावणी दरम्यान आता काय होतं ते पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दत्ता, आपण पाहतोय काही वेळा आधी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती खोक्या भोसले ह्याची, तर त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे? म्हणजे खोक्या भोसलेला न्यायालयात हजर करण्यासाठीची कुठलीही न्यायालय त्याच्या आरोग्याची कारणं समोर आलेली नाहीत, त्यामुळे त्याला आता न्यायालयासमोर हजर केलेलं आहे। त्याचे सगळे रिपोर्ट जे आहेत ते न्यायालयात दाखवले जाणार आहेत। त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे, इतर FIR, त्याचबरोबर जे काही पुरावे आहेत ते सुद्धा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहेत। आणि खोक्या भोसलेच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये तो कुठे कुठे फिरलेला आहे, त्याचबरोबर काय काय गुन्हे केलेले आहेत, गुन्ह्यामधील त्याचे वापरलेली जी काही अवजारं, हत्यारं असतील त्या सगळ्या गोष्टी जप्त करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता न्यायालयासमोर मांडल्या जाणार आहेत आणि न्यायालयातून खोक्या भोसलेला पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। खरं तर खोक्या भोसले हा गेल्या 8 दिवसापासून चर्चेचा विषय आहे। 6 दिवस खोक्या भोसले फरार होता। प्रयागराज इथून खोक्या भोसलेला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता न्यायालयासमोर हजर केलेला आहे। न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शेवटी खोक्या भोसलेच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि आता त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे। नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। आपण सध्या पाहतोय या ठिकाणी 3 ही महत्त्वाची दृश्य आजची सकाळी 6:30 वाजता संभाजीनगर विमानतळावर प्रयागराजहून खोक्या भोसलेला पोलिसांनी महाराष्ट्रात आणलं। त्यानंतर विमानतळावरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याला नेलं गेलं। त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली गेली आणि त्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर कोर्टात आणलंय। दरम्यान आता काहीच वेळामध्ये ही सुनावणी पूर्ण होणार आहे। या सुनावणीनंतर पुढे काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या या परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर आतापर्यंत वन विभागाकडून 3 गुन्हे दाखल करण्यात आले। कालच त्याच्या घरावर अतिक्रमण म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे।